आता आपण आहोत भीमथडी जत्रेमध्ये आणि जत्रा म्हटलं की माझ्यासारखा खवय्या खादाड तो येणार खायच्या स्टॉलवरती. आता मी आलेलो आहे एका युनिक अशा स्टॉल जिथं मला काहीतरी वेगळं बघायला मिळाले आणि माझ्यासोबत आपलं नाव सांगा. वैभव मडावी. बरं, वैभवजी आहेत आणि वैभवजी त्यांच्या स्टॉलमध्ये काय काय स्पेशालिटी ते सांगणार आहेत. माझं मेन अट्रॅक्शन मी का या स्टॉलकडे आलो तर मी हा जो बोर्ड बघितला आहे तर ह्या बोर्डमध्ये हे बघा आहे घुट्टं आपली आजी बनवून द्यायची किंवा ग्रामीण भागामध्ये घुट्टं हा सगळ्यात म्हणजे मलाही आवडतं. घुट्टं हा एक पदार्थ आणि दुसरं गोष्ट आहे शेवगा थाळी. आता ही शेवगा थाळी जे म्हटलं आहे ना त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की ते शेवगा थाळी आणि हे जे आहे ना महुआ मोह ज्याला म्हटलं जातं किंवा महुआ त्याच्यापासून बनवणारे काही पदार्थ आहेत. ह्याच्यात थाळीज आहेत. हे काय आहे नेमकं आणि यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ मला दिसत आहेत. ह्या सर्व पदार्थांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. कशाची बनलेली आहेत त्यामागचं आरोग्याचं लाभदायक आहेत का ती बनवायची काही वेगळी हे आहे का किंवा त्यामागे महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा काही त्याला टच आहे का हे सगळं आपण वैभवजींकडून जाणून घेणार आहोत. वैभवजी मला सर्वात पहिला पदार्थ तुमच्या स्टॉलचा कोणता सांगणार आहात? मोहाबद्दलच सांगतो मी आधी. बरं, ही मोहाची फुलं आहेत. हो हो. बरं, आता ही मोहाची फुलं म्हटलं का मला जरा झिंगा आल्यासारखं झालंय. तसेच आहेत की ही मग त्याचा ॲक्च्युअली जो तो फेमस आहे तो त्याच्यासाठीच आहे. बरं, आणि ते फायद्याचं पण आहे. ओके, काय आहे फायद्याचं याच्यात? बरं, ही मी प्रेक्षकांसाठी म्हणून ही मोहाची फुलं एकदा बघून घ्या. कधी मोहाचं झाड बघायला मिळायचं तुम्हाला कधीतरी कथा कादंबऱ्या आहेत कुठेतरी वाचला असेल हे एकदा बघून घ्या. म्हणजे कमीत कमी भीमथडी जत्रा आणि वैभवजींच्यामुळे हे पण बघायला मिळते. म्हणजे ट्रॅव्हल विथ नीलच्या प्रेक्षकांसाठी मी काहीतरी युनिक घेऊन आलेलो आहे. बरं, तर मोहा जो आहे ना मोहामध्ये जवळपास 70% शुगर असते, नॅचरल शुगर. ओके. तर अल्कोहोलचा कन्सेप्ट असा आहे की जेवढं शुगर हो तेवढं अल्कोहोल. अगदी. आता जर त्याच्यात 70% शुगर आहे तर अल्कोहोल पण त्याच्यात 70-80% तर असेलच. तर याच्यातला जो शुगर आहे तो फ्रुक्टोज असतो जो की फायद्यासाठी असतो बॉडीसाठी. तर याची जी अल्कोहोल पण असते ती फायद्याची असते. फक्त काय झालेलं आहे की तुम्ही जर 10 ml 20 ml जर दररोजची जर पिली ना तर तुमच्या फायद्याची आहे. पण जर समजा तू ग्लासभर जर पिली तर मग ती फायद्याची नाही नुकसानाची. खंबेरीचं होणाऱ्यांनो ऐका नीट 10 ml प्या खंबे नका खपू. हां, तर आम्ही काय केलेलं आहे मोहापासून वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवलेले आहेत ज्याच्यामध्ये लाडू पेढा चिक्की बनवलेली आहे. ओके, हे सर्व मोहाचे आहे. हो, हा जो आहे हा मोहाचा पेढा आहे. ओके, हा मोहाचा लाडू आहे. हे मोहाचे पेढ्याचं पॅकेट आहे आणि दिसायला खूप छान दिसत आहे. अगदी चॉकलेट असं अशा पद्धतीचं टेस्ट पण करू शकता. टेस्ट करायला पण आहे. हे एक सॅम्पल ठेवलेलं आहे. हा काय आहे? हा लाडू आहे मोहाचा लाडू आहे हा. बरं, मोहाच्या लाडूमध्ये मोहाचं जे पावडर आहे ते आणि ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत. शुगर काहीही नाही आहे. ओके. म्हणजे नॅचरली जी तुम्ही म्हणलं फ्रुक्टोज ती शुगर आहे त्याच्यामध्ये पण ती ॲडेड शुगर नाही आहे. ॲडेड शुगर नाही आहे. बरं बरं. आणि जो पेढा पण आहे त्याच्यामध्ये रागी आहे. ओके. आणि मोहा आहे. बरं. बाकी त्याच्यात पण शुगर नाही आहे. ओके. आणि जे असे आपण म्हणतो ना की खूप प्रिझर्वेटिव्स वगैरे टाकतो ते पण नाही आहे. म्हणजे ते काही न ॲड करता सुद्धा ते 3 महिने त्याची शेल्फ लाईफ आहे. 3 महिने राहतो ते? हो. ओके. फक्त त्याला मॉइश्चर नाही लागलं पाहिजे याची काळजी घ्यायला पाहिजे. एअर टाईट जर असेल तर 3 महिने काहीच नाही होणार. ठेवलं तर ते 3 महिने राहतं. ओके. वो ओरिजिनल टेस्ट है. कैसा है टेस्ट? माझ्याकडं ते स्टॉलवरती एकदम लगेचच आपण रिव्ह्यू पण घेऊन टाकू. कैसा लगा ये टेस्ट? बहुत टेस्टी के साथ में बहुत अच्छा लगेगा. क्या बात है. आप कहाँ से हो? राजस्थान से. तो आपको टेस्ट कैसा लगा? बहुत अच्छा टेस्टी है. ऐसा रोटी के साथ में खाओ ना. और एक चीज़ है ये आप अचार टमाटर का अचार है ये भी आप टेस्ट करिए. चला, वैभवजींचं काम झालंय. वैभवजींची टेस्ट जे घेतली आहे डायरेक्ट राजस्थान आणि राजस्थानला जे खवय्या आहेत त्यांनी सांगितलं की टेस्ट छान. और ये आपको कैसा लगा लड्डू जो आपने टेस्ट किया? इसमें शुगर नहीं है. क्या डाला है इसमें? ये जो है महुआ इसका ओरिजिनल फ्लेवर है और उसमें ड्राई फ्रूट्स डाले हैं. एडेड ड्राई फ्रूट्स है. डेट्स हो गए काजू बादाम तो उसका ही पूरा जो आपको जो मीठा बना लग रहा है उसका ही मीठा. हाँ, नहीं उसमें रागी जो बोलते हैं ना रागी है. रागी और महुआ 2 मिक्स है. मीठा से एकदम परफेक्ट है. मतलब इतना मीठा इसका. वो मैम आपका शुभ नाम क्या है? लता. लता जी. लता जी आप राजस्थान से है. तो ये जो आपने इतने सारे प्रोडक्ट टेस्ट किए वैभव जी के स्टॉल के तो इनके बारे में क्या कहेंगे?
ये और ये बहुत टेस्टी है और ये वाला अच्छा ये लड्डू और ये पेड़ा मेरे को ओरिजिनल चीज़ें बहुत पसंद है अच्छा क्योंकि मुझे ऐसे मतलब प्रिजर्वेटिव्स नहीं डाले इसमें, प्रिजर्वेटिव्स नहीं डाले, हाँ। इवन मैं पिकल्स भी घर पे ही बनाती हूँ क्योंकि बाहर का मुझे नहीं, मैं बाहर से खरीदती नहीं। तो लताजी जो आहे त्या लताजी आहेत ह्या आहेत राजस्थानच्या आणि त्यांनी आता जो रिव्ह्यू दिलेला आहे तो बरंच काही सांगून जातोय. थँक्यू. Pause तुम्ही ऑनलाईन ऑर्डर काका नाव सांगा तुमचं. मी नारायण बागेवडीकर, सोलापूरला राहणार आहे. सोलापूरच्या आहात, खास भीमतडी जत्रेसाठी आलाय. हो, बरं आता ह्या स्टॉलवरती तुम्ही काय टेस्ट केलं आहे? ते महुआचं लोणचं टेस्ट केलं. महुआचं लोणचं काय कशी वाटते टेस्ट, काय त्याचं स्पेशल? टेस्ट हे बाकी जेवढी काही लोणची आहे त्याच्यापेक्षा ही वेगळी टेस्ट आहे. बरं आणि बेसिकली मी माझ्या घरामध्ये असंख्य प्रकारची लोणची आम्ही घरच्यासाठी करतो आणि घरच्यासाठीच हे करतो. बरं बरं आणि हे महुआचं लोणचं जे आहे हां ते पहिल्यांदा मला हे होतं म्हणून मी तिथून उठून इथपर्यंत आलो. अरे बापरे हे वाचलं इथलं, बरं बरं तिथं बसलोय मी, ओके. तिथून म्हणलं हे बघितलं म्हणून मी आलो इथं. खास बोर्ड बघितलंय आणि मग तुम्ही आला इथे. तर टेस्टमध्ये काय मला काय वाटतं वेगळं काय? नाही, हे कसं आहे माहिती का, महुआची जी बॅक टेस्ट जी लागते ना ओके ती बाकीच्या लोणच्यांमध्ये तशी लागत नसते. बरं बरं की महुआ हे जे फळ आहे म्हणजे तुम्ही जे काय म्हणतात शुगर पाहिजे होती थोडीशी. बाकीच्या फळांचं म्हणजे काही लिंबू आवळा किंवा हळदीचं ते पहिल्यांदा टेस्ट लागते हळदीची आणि नंतर मोहाचं लोणचं पाहिजे मला. बरं. जी बॅक टेस्ट महुआची जी लागते ती बाकी लोणच्यात लागत नाही. तर तुमच्या लोणच्याचे फॅन आहे ती आणि ते म्हणतात ती जी बॅक टेस्ट आहे ती त्यांना आवडते. तर आपल्याकडं अजून एक वैभवजींच्या प्रोडक्टचे फॅन आहेत आणि रिव्ह्यू आहे आणि हा अतिशय बोलका रिव्ह्यू आहे. धन्यवाद काका. तर वैभवजी माझ्यासोबत आहे आणि मी आता हे सर्व जे प्रोडक्ट आहेत हे यांच्याबद्दल माहिती घेतलेली आहे. तर आता ह्या प्रत्येक प्रोडक्टचं टेस्ट घेऊन मी सांगणार आहे. पण सर्वात महत्त्वाचं मला एक प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे, ही जी फुलं आहेत ह्यापैकी किती खाल्ल्यानंतर मी असं होईल? तुम्ही बघा कसं आहे, कोणतीही गोष्ट म्हणजे औषध हां. जर तुम्ही जास्त घेतली तर ती हानिकारक किती आहे. संख्या लागते? तर 4 ते 5 खा दररोजचे. एकदम म्हणजे तुम्हाला महिन्याभरानंतर तुम्हीच म्हणाल की माझ्यात काहीतरी एक वेगळी एनर्जी आली. काय सांगता? हो. हो. जास्त नको खा. बघा काजू बदाम पण जर कोणी जर डॉक्टरनी जर तुम्हाला सांगितलं बरं. तर 2 बदाम खा, 2 काजू खा, हेच सांगते. एवढं एनर्जेटिक आहे हे? याच्यात गडचिरोलीवरून आलेले आहेत वैभवजी खास. गडचिरोलीमध्ये कुठं राहिला आहात तुम्ही? गडचिरोलीमध्ये एटापल्ली. एटापल्लीमध्ये आहेत ते आणि हे स्वतः ते प्रोडक्शन त्यांचं आहे. फक्त भीमतडी जत्रेमध्येच हे प्रोडक्ट त्यांचे यावेत म्हणून ते खास आलेले आहेत आणि त्यांच्यामुळं मला आहे ना हे महुआची फुलं बघायला मिळाली. हे तुम्ही म्हणाले सारखाच का सांगतोय, मला खूप अट्रॅक्शन होतं पहिल्यापासून माहिती आहे का, कारण इतक्या वेळा ऐकलेलं होतं ना, इतक्या वेळा ऐकलेलं होतं मी ते. मला असं वाटायचं की काय असेल त्याच्यामध्ये की सैनिकांना एवढी एनर्जी यायची. जुन्या काळामध्ये जर आपण बघितलं तर तुमच्याकडे गौंड जमाय बरोबर आहे, ते खास हे म्हणजे मी जेवढं वाचलं त्याच्यामध्ये ते एनर्जीसाठी किंवा युद्धासाठी म्हणून हे वापरतात. बरं आता आपण वळूया आपल्या प्रोडक्टकडे. तर पहिला काय आहे तुमच्याकडे? हा पेढा आहे. मोहा आणि रागी यांचं मिक्स करून पेढा बनवलेला आहे. हा पेढा महुआ आणि रागीपासून बनलेला. तर हा अशा पॅकिंगमध्ये येतो. हे कितीचं पॅकिंग असतं? हे जवळपास 200 ग्रॅम आहे. बरं. हे 300 पर्यंत आहे. 200 ग्रॅमचं पॅकिंग आहे. 300 रुपये साधारण याची किंमत आहे आणि आम्ही टेस्ट करतो. त्याचा कलर जो आहे ना तो आपल्याकडं केक असतो ना, केकसारखं किंवा चॉकलेट केक, वा हा जो स्वीटनेस आहे किंवा ही जे गोडवा आहे हा तुम्ही म्हटले तसं तो नॅचरली फुलांचा आहे. हो, फुलं आणि त्याच्यात रागी पण आहे. हो, हो. त्याच्यामुळे येते. म्हणजे हे जे पौष्टिक आहे ना हे तुम्ही मुलांना चॉकलेट म्हणून जर दिलं ना तर त्यांना कळणार पण नाही की हे काय आहे. भरपूरशा मुलांनी ॲक्च्युली पॅरेंट्सनी हां मुलांनी टेस्ट केलं, मुलांना आवडलं म्हणून घेतलेलं आहे. असे भरपूर जण हे आहेत. लाडू लाडू हो. बरं. हा जो लाडू आहे ना हा आपल्याकडं जे डिंक लाडू वगैरे असतात ना त्या टाईप थोडासा दिसतोय, पण हा ॲक्च्युअल लाडू कशाचा आहे म्हटलं? मोहाचाच आहे. मोहाचा आहे. ड्रायफ्रूट टाकलेलं आहे. ओके. हे पॅकिंग किती लाडू असतात? हे 12 लाडू वजन आहे. आहे. हो, हे जवळपास याच्यात 350 ग्रॅम आहे. 350 ग्रॅम 12 लाडू असतात. हो. कसं पॅकेट देतो आपण?
हे 450-500. 450-500. ओके बरं. तर हा या ठिकाणी टेस्ट करायला ठेवलेला लाडू आहे. त्याची एकदा टेस्ट बघूया. लाडूचा कलर खूप छान आहे पण ही जी जिभेवरती जी चव लागते ना ती वेगळी. म्हणजे अगोदर गुड पण आहे याच्यात, गुड पण टाकलेलं हो ना? आहे बाइंडिंगसाठी जो म्हणतो ना आपण त्यासाठी गुड. त्याच्याशिवाय ते टिकणार नाही. टिकणार नाही. खरंच खूप छान टेस्ट आहे. लाडू पण अप्रतिम आहेत. आणि हे काय आहे? लोणचं. टमाटरचं लोणचं आहे. हे आंबाडीचं एक आहे. बरं. आंबाडीचं लोणचं म्हणजे आंबाडीची जी भाजी असते ती तिचं लोणचं हो. किती दिवस राहतंय? हे 6 महिने राहतं. हां म्हणजे आपलं जसं कैरीचं लोणचं वगैरे हो, राहतं, बस. तसं राहतं. हो. काय करतं त्याचं बनवतात म्हणजे काय नेमकी प्रोसेस काय? सिक्रेट नका सांगू पण तुमचं सिक्रेट नाही पडत पण काय? काही नाही, फक्त पानं असतात आपले आणि जसं रेग्युलर आपण जे लोणचं बनवतो त्याच पद्धतीचं आहे. बस काही थोड्याशा आमच्या रेसिपी असतात, बाकी काही नाही. धंद्याचं सिक्रेट फोडायचं नसतं ते. हे धंदे का सिक्रेट आहे? ॲक्च्युली कसं आहे, हे पण जे आहेत ना आपल्या इकडे ज्या आदिवासी महिला SSG जे आहेत त्याच बनवतात. त्याच्यामुळे त्यांना ते ट्रेडिशनल जे आहे ते त्यांना माहिती आहे. ओके ओके ओके. कसं असते आपण रानभाजीमध्ये आहे हां ते रानभाजीची पण एक रेसिपी असते. पारंपरिक बनवण्याची एक पद्धत आहे. त्या आदिवासी महिलांनाच माहिती असते. ओके. आज कसं आहे आपण आज गॅसमध्ये बनवतो तर आपल्या बनवण्याची पद्धत वेगळी आहे. आपल्यासारखं नाही बनवू शकत आणि आपण बस चुलीवरच बनवतो. हो. अरे बाबा. ट्रॅडिशनल पद्धतीनेच बनवलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला तो टेस्ट पण ट्रॅडिशनलच लागणार. मगाशी आपण आंबाड्याच्या भाजीचं ज्यूस पेलो नागपूरचं लाल रंगाचं. आता आंबाड्याच्या भाजीचं लोणचं. भीमतडी जत्रात मज्जाची. खाऊन बघू का? बघतो जरा खाऊन. तुमच्या तोंडाला पाणी सुटलंय का? सुटलं असलं तर या एकदा भेट द्यायला. तोपर्यंत मी खातो. आता तुम्ही म्हणाल प्रत्येक पदार्थाला चांगलंच म्हणतोय. खरंच भारी टेस्ट आहे राव माहिती आहे का? एकदा खरंच टेस्ट द्या. आंबाडीचं लोणचं. मी वैभवजींचा नंबर घेणार आहे. गडचिरोलीला जाणार आहे. कसं बनवतात ती बघायला पण जाणार आहे. तुम्ही येणार आहे का सोबत माझ्या? परवडणार आहे का आपल्याला जायला? भीमतडी जत्रात येणार त्याच्यापेक्षा इथं आलं इथंच सगळं मिळतंय. कशाला गडचिरोलीला जायचं आहे? अजून 2 दिवस स्टॉल आहे. या खा विकत घ्या आनंद घ्या. बर गडचिरोलीचे पदार्थ मी इथं खातोय आणि माझ्या हातात काय आहे माहिती का? माझ्या हातात आहे बांबूचं लोणचं. आता बांबूचं लोणचं मी म्हणाल हा काहीतरी खरंच बांबूचं लोणचं आहे. वैभवजींना विचारतो कसं बनवतो काय असतं? जे ॲक्च्युली बांबू शूट्स जे असतात ना त्यांना तोडून म्हणजे कट करून बांबू स्वीट्स म्हणजे मराठी शूट्स म्हणजे त्यांना एक प्रकारचे रूट्स म्हणतात. हां कोंब. बरं पावसाळ्याच्या सुरुवातीला येतात? नाही पावसाळ्यात झाल्याच्या नंतर येतात. बरं पावसाळा संपला म्हणजे त्यांना ते कसं आहे जेव्हा पाऊस पडतो त्याच्यानंतर जंगलात झाडं यायला सुरुवात होते. बस ते जे नवीन जे कोवळे झाडं आलेले असतात तेच असतात. ओके बरं. हे खरंच बांबूसारखं दिसतंय. बांबूच आहे ते. बघा की राव. थांबा. खरंच बांबू आहे. काय सांगता बघताय मित्रांनो? अहो खरंच मी खातोय ते बांबूचं लोणचं आहे. याच्यामध्ये आंबटपणा असतो त्या कोंबामध्ये? नाही कसं आहे आता कोणते आता कसं जंगलातलं आहे ते आपण काही फार्मिंग नाही करत आहे तर कोणते थोडंसं टेस्ट व्हॅरी होत राहते. वेगळीच टेस्ट आहे एकदम. ते युनिकच टेस्ट भेटणार तुम्हाला. असं म्हणजे तुम्ही जज नाही करू शकत की गोड लागेल आंबट लागेल काय लागेल. नाही याचं तुम्ही सांगू शकत नाही काय टेस्ट आहे. ही एकदम वेगळी टेस्ट आहे. म्हणजे हे जर सांगितलं नाही ना कुणाला हे बांबूचं लोणचं आहे तर हा काहीतरी वेगळाच पदार्थ वाटेल माहिती आहे का? तर ही बर्दीमध्ये देता तुम्ही? काय म्हणले? ह्याची विक्री कशी केली जाते म्हणजे किती ग्रॅमची असते? हे 250 ग्रॅमचं आहे. वनम नावाने आहे का तुमचं? म्हणजे प्रोडक्टच तुम्ही त्या नावाने? ओके. तर ही अशा पद्धतीने बरणी येते. भीमतडी जत्रेत तुमचा स्टॉल नंबर किती? हा 86. फूडचं जे सेक्शन आहे त्यामध्ये 86 नंबरचा स्टॉल आहे वैभवजींचा. आणि या ठिकाणी हे लोणचं मिळतं. बरणीची किंमत काय? 300 रुपये. 300 रुपये. किती ग्रॅम आहे? 250 ग्रॅम. बरं 250 ग्रॅम लोणचं. बांबूचं लोणचं एकदा खाऊन बघायचं. हां बांबू लागला बांबू लावला त्याच्यापेक्षा बांबूचं लोणचं खाल्लं हे सांगायला भारी वाटेल ना. किती दिवस ते असले काहीतरी मनी वापराल. जरा एकदा टेस्ट करून बघा
ट्रॅव्हल विथ नीलच्या माध्यमातून माझं नीलचं पण नाव काढतात. तर एकदा नक्की टेस्ट करा. हे होतं बांबूचं लोणचं.